नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी कोल्हापूरचा जो पेपर झालेला आहे तर त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो ते आपण कव्हर केलेले आहेत। चला तर मग पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते। तर पहा, पहिला प्रश्न आहे, सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? तर पहा, ऑप्शन्स पहा, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर आपल्या भारताने आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। पहा मित्रांनो, या भाषांमध्ये तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी यांचा समावेश होतो। तर लक्षात ठेवा, हे 11 भाषा आहेत मित्रांनो, यांना आपल्या भारताने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? याचे आन्सर मित्रांनो सर्वांनाच आले पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? तर त्यांचा जन्म हा 14 मे 1657 ला झाला। कुठे झाला? तर आपल्या महाराष्ट्रातील पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झालेला आहे। लक्षात ठेवा। इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो त्याचे नाव काय आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी ITR 1 हा फॉर्म असतो। मित्रांनो, हे जे फॉर्म आहेत ते व्यक्तीच्या इन्कमवर डिपेंड आहेत, त्यासाठीच लक्षात ठेवा। इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात। सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असा प्रश्न होता। तर पहा, ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपण करंट अफेअर्स मध्ये पाहिलेला आहे आपल्या, आणि ज्यांनी कोणी आपली PDF घेतली असेल त्यांना याचा फायदाच झाला असेल मित्रांनो, कारण बरेचसे प्रश्न करंट अफेअर्स वरती विचारण्यात आले होते परीक्षेमध्ये। तर पहा, सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट येईल? तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। सध्या आपल्या भारतात एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत मित्रांनो, आणि 58वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर माधव राष्ट्रीय उद्यान हे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये, ते आहे 58वे व्याघ्र प्रकल्प। लक्षात ठेवा। सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा किती असायला पाहिजे? तर मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे। मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक भाग आहे। या योजनेअंतर्गत मुलीचे गुंतवणूक खाते पालकांद्वारे उघडले जाते, जे मुलीच्या 21 वर्षापर्यंत किंवा 18 वर्षापर्यंत तिच्या लग्नापर्यंत चालवले जाते। तर लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GSची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेसाठी ही PDF महत्त्वाची असणार आहे मित्रांनो। जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। तुमची कोणतीही परीक्षा असो, तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो, ज्यांना कुणाला 2024ची आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे। दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पहा, त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन्स पैकी कोणती आहे मित्रांनो? ऑप्शन्स पैकी पहा कोणते आन्सर करेक्ट येईल? तर पहा मित्रांनो, त्रिपुरा राज्याची राजधानी ही आगरतळा आहे। इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। भारत देशाला कोणत्या देशाची सीमा लागून नाही असा प्रश्न आहे मित्रांनो। तर ऑप्शन्स पहा, तर यापैकी आपल्या भारताला कोणत्या देशाची सीमा ही लागलेली नाही ते आपल्याला सांगायचं आहे। तर पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट येईल? तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे, जपान। तर आपल्या भारत देशाला बांगलादेश, पाकिस्तान, चीन तर या देशांची सीमा ही लागलेली आहे मित्रांनो, पण जपानची सीमा ही लागलेली नाही, त्यासाठीच इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे। पुढीलपैकी ILO ही संयुक्त राष्ट्राशी संबंधित एक संघटना आहे। तर यामधील L या अक्षराचे फुल फॉर्म काय आहे आपल्याला ते सांगायचं आहे मित्रांनो। तर पहा, पुढीलपैकी कोणते येईल? ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। ILO म्हणजे काय? तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन। लक्षात ठेवा।
चला पुढचा प्रश्न पहा. लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा. लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तर मंगळ ग्रहाला ओळखतात मित्रांनो लाल ग्रह म्हणून. इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. मित्रांनो, आपण जे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपण ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते प्रश्न आठवत असतील परीक्षेमध्ये विचारलेले, तर ते प्रश्न तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता किंवा आपल्या 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा कळवू शकता. तर त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तर ज्यांना कुणाला प्रश्न आठवत असतील त्यांनी सांगा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? तर कधी असतो मित्रांनो जागतिक आरोग्य दिन? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर जागतिक आरोग्य दिन हे 7 एप्रिल या दिवशी असतो. इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. जानेवारी 2025 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर कोण आहेत मित्रांनो इस्रोचे नवीन अध्यक्ष? तर ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. तर यांची नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. मित्रांनो, हे जे परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारलेले आहेत तर हे सर्व प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. बरेचसे प्रश्न त्याच व्हिडिओमधून आलेले आहेत मित्रांनो. जर तुम्ही अजून आपले करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. दिलेल्या नंबरला म्हणजे 7020648236 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GSची PDF हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, हे झाले परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.